आतून बाहेर विस्तारत गेलेले हे पायरी मार्ग असून एकदम खालून वर पाहता दृष्टीभ्रम निर्माण करतात। आपल्या आगळ्या रूपाची मोहिनी सर्वांवर घालणारी ही अनोखी बारव अतिशय सुंदर आहे। पण एक दुर्दैवाची गोष्ट अशी की नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल मराठवाडा या मालिकेच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुशील शहाणे तुमचं स्वागत करतो। जागतिक वारसा दिनानिमित्त टपाल खात्याने वालूर येथील कुंडलाकार बारव असलेले तिकीट लॉन्च केले आहे। आंतरदेशीय पत्रांवर झळकणाऱ्या या ऐतिहासिक बारवेस आज आपण भेट देणार आहोत। तर पाहूया ही बारव कशी आहे। ही बारव मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यातील वालूर या गावी स्थित असून या ठिकाणाच्या सर्वात जवळील रेल्वे स्टेशन हे सेलू तर बस स्थानक वालूर हे आहे। या कुंडलाकार बारवेची स्थापत्य रचना अतिशय सुंदर असून आपल्या आगळ्या रूपामुळे ही बारव नेहमी चर्चेत असते। या बारवेस 9 पायऱ्यांचे 8 स्तर असून या बारवेला 8 देव कोष्टक आहेत व त्यातील एका कोष्टकामध्ये भग्न मूर्ती पाहावयास मिळते। जमिनीपासून उंच असणारा हा कठडा बाहेरील कचरा विहिरीत जाऊ नये म्हणून असावा। ही अर्धगोलाकार छिद्रे दिसत आहेत ना, बाहेरून जमिनीत मुरणारे पावसाचे पाणी मातीच्या साहाय्याने गाळून विहिरीत आणण्याचे काम करीत असावेत। आठ दिशेने आत उतरणाऱ्या पायऱ्या असलेली ही बारव आज घटिकेपर्यंत प्रकाशात आलेली भारतातील एकमेव बारव असावी। या वळणदार पायरी मार्गाचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर एका वळणाच्या पोटात दुसरे वळण अशी याची रचना आहे।
आपल्या आगळ्या आगळ्या रूपाची मोहिनी सर्वांवर घालणारी ही अनोखी बारव अतिशय सुंदर आहे. पण एक दुर्दैवाची गोष्ट अशी की ही बारव जीर्ण झालेली आहे, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या बारवेस नवसंजीवनी देण्याची नितांत गरज आहे असे मला वाटते. ज्यावेळी ही बारव सुस्थितीत असेल त्यावेळी सर्वात खाली जाऊन वर चारही दिशेने नजर फिरवल्यास या अद्भुत वक्राकार रचनेमुळे कन्फ्यूज होऊन आपण कोणत्या मार्गाने खाली आलो हे सुद्धा कळत नसावे. आतून बाहेर विस्तारत गेलेले हे पायरी मार्ग असून एकदम खालून वर पाहता दृष्टीभ्रम निर्माण करतात. हा अनमोल ठेवा जपला गेला पाहिजे, त्यामुळे आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी जगासमोर येईल. इतिहासात पाण्याची गरज भागविण्यासाठी ही अद्भुत वास्तू निर्मिली असावी. भविष्यात पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी अशा वास्तू आपल्याला एक वरदान सिद्ध होऊ शकतात. या गोष्टीची नोंद घेणे गरजेचे आहे व अशा ऐतिहासिक वास्तूचा आपत्यप्रेमाने सांभाळ करून पुढील पिढीस सुपूर्त करण्याची नितांत गरज आहे असे मला वाटते. तर अशी आहे वालूर येथील हेलिकल स्टेपवेल म्हणजेच कुंडलाकार बारव. तर ही बारव तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागात. तोपर्यंत राम राम.